रितूस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाकाचे लाडू बघूया। तिळाचे त्या दिवशी मी तुम्हाला बिना पाकाचे दाखवले। आज आपण पाकाचे लाडू बघूया। त्यासाठी मी घेतले साहित्य, 1 कप तीळ घेतले, 1 कप मी शेंगदाणे घेतले, अर्धा कप मी सुकं भाजलेलं खोबरं घेतले आणि 1 कप मी गूळ घेतले आणि वेलची घेतली। हे मी तीळ भाजून घेतले आहेत। शेंगदाणे भाजून मी आता थोडंसं ओबडधोबड वाटलेत आणि ही वेलची पावडर आहे। तीळ आता आपण गुळाचा पाक करूया। आता मी जाड गुळाची हे घेतली आहे, जाड कढई घेतली आहे, कारण पातळ म्हणजे हे होऊ शकतं म्हणून आपण जाड गुळाची कढई घ्यायची। त्याच्यामध्ये 1 चमचा मी हे टाकते, तूप टाकते। तुपामुळे शायनिंग येते ना लाडवाला। आता त्यामध्ये मी हा गूळ टाकते। गूळ पूर्ण विचळून घेते मी। गुळाचे बारीक खडे केलेत मी, तुम्ही किसून घेतला तरी चालेल। आणि तो चांगला जरा विचळून घेते। त्यामध्ये 2 चमचे मी पाणी ओतते, कारण पाणी ओतल्यामुळे ना गूळ पटकन वितळेल। मग 2 चमचे ओतले पाणी। गूळ आपला वितळला आहे। आता थोडा आता शिजू दे चांगला, म्हणजे चांगले बुडबुडे येऊ दे। मग नंतर एक तारी थोडासा आपण गूळ आपण चेक करायचा। आता आपण चेक करूया पाक झालाय काय। मी हे काय हे घेतलंय, पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये मी थोडंसं हे टाकून बघते। गोळी अजून शिजायला पाहिजे। अजून गोळी होत नाहीये, थोडासा आपण शिजूया। आपण पाक आपला तयार झालाय, चांगली गोळी पण तयार होते। आता आपण ह्यात सगळे मिश्रण घालूया। एक मिनिट। आता मी गॅस बंद करते। त्यात वेलची ही आता थोडी वेलची पावडर टाकते मी, ती ढवळूया। गॅस बंद करून घेते मी आणि त्यामध्ये 2 पिंच ना मी हे टाकते, बेकिंग सोडा टाकते, खाण्याचा सोडा। थोडासा टाकायचा नावाला, कारण त्याच्यामुळे ना लाडू खुसखुशीत होतात। गॅस बंद केलाय मी। आता आपण ह्यात तीळ टाकूया, शेंगदाणे टाकूया आणि सुकं खोबरं घेतलंय ते टाकून पूर्ण एकजीव करूया। मिश्रण आपलं रेडी आहे। आता आपण लाडू वळूया। गॅसवरच आपण कढई ठेवूया, म्हणजे कसं त्याच्या हे तापलेलं असतं ना गॅसची शेगडी, त्याच्यामध्ये थंड होणार नाही आणि व्यवस्थित हाताला पाणी लावायचं आणि पटापट करून घ्यायचे। बघा, अशा हाताला हे करायचं असं, त्यामुळे शायनिंग येते। तुम्हाला जसं जमते थोडं चमच्याने ना थोडं बाजूला घ्यायचंय। 1 चमचा घ्यायचा, चमच्याने ना एका ताटामध्ये बाजूला घ्यायचे आणि बनवायचे। त्याने पण थोडंसं गार झालं ना की होतात। हे बघा, हे घ्या, आपले लाडू तयार आहेत। खायला आपण रेडी आहोत। आपण कसे वाटले तुम्हाला माझे लाडू ते कमेंट्स करून मला सांगा। आणि तसंच मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला।